आहे की आजपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. तर एवढीच विनंती आहे की आमची कळकळ आणि तळमळ याचा विचार निश्चितच सरकारने करावा, एवढीच विनंती करतो. आणि टोपे साहेब बोलतो. सुरुवातीलाच आमच्या श्रद्धेचं ठिकाण असलेल्या सेवालाल महाराजांना विनम्र अभिवादन करतो. जय सेवालाल. आपल्या गोर बंजारा समाज हा खऱ्या अर्थाने तांड्यावर राहणारा आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवालाल महाराजांच्या विचाराने चालणारा समाज आहे. एक प्रामाणिक समाज, कष्ट करणारा समाज म्हणून महाराष्ट्रात या समाजाची ओळख आहे. या समाजातील कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील आणि कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेब असतील, या दोन महाभूतींनी आपल्या महाराष्ट्रात या समाजाचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राच्या जडणघडणीत, विकासात खूप मोठं योगदान दिलेला हा समाज. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण वसंतराव नाईकांकडे पाहतो. माझे वडील कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेब यांचं भाग्य होतं की ते त्यांच्याबरोबर आमदार म्हणून काम करत होते. आणि मी स्वतः भाग्यशाली की मी सुधाकरराव नाईक साहेबांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे जवळून या दोन्ही नेत्यांचं कार्य आम्ही बघितलेलं आहे. मला हे सांगायचं एवढ्यासाठीच की बंजारा समाजाचं या राज्यासाठी आणि या देशासाठी खूप मोठं योगदान आहे. आज या समाजाच्या मागण्या ज्या आहेत, या रास्त मागण्या त्यांच्या वतीनं केल्या जात आहेत. जे आताच मला निवेदन दिलं, मला जे सांगितण्यात आलं, त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबादच्या गॅझेटमध्ये आज जो बंजारा समाजाचा उल्लेख आहे तो ST मध्ये आहे. कर्नाटकमध्ये जर गेलं तर बंजारा समाज SC मध्ये आहे. म्हणजे आपल्या दोन खेटूंच्या राज्यामध्ये हे दोन्ही ठिकाणी बंजारा समाजाला ST SC चं आरक्षण आहे. ते का आहे? त्याचं कारण पूर्वीपासून खऱ्या अर्थाने हा समाज आदिवासी समाजासारखाच त्यांचं रीतिरिवाज, त्यांचं खानपान, त्यांचा पहनावा, त्यांची संस्कृती, मला म्हणायचं की आदिवासी समाजाच्या संदर्भाने ज्या ज्या काही गोष्टी असतील, लग्नविधी असतील, काही वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्काराच्या विधी असतील, या सगळ्या विधी या त्यांच्याशी संबंधित आहे. शिक्षणामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, मागासलेला समाज, भटका समाज. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही मूल्यमापनाची जी काही फुलपट्टी असते, या फुलपट्टीमध्ये जर बंजारा समाज आदिवासी म्हणून त्या फुलपट्टीमध्ये बसत असेल तर मग त्यांना ST मध्ये का नको, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि तोच प्रश्न घेऊन आज आमचा गोर बंजारा समाज या ठिकाणी मागणी करतोय. मला माहिती आहे की मागच्या महिन्यात अतिशय अभूतपूर्व असा मोठा मोर्चा आपल्या जालन्यामध्ये या ठिकाणी केला होता.
सर्व समाज एकवटला होता आणि त्या सगळ्या समाज बांधवांनी ही रास्त मागणी केली होती की आमचं सगळंच जर एसटी किंवा आदिवासी सारखा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा दर्जा दिला पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मला एवढंच सांगायचंय की गोर बंजारा समाजाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण मुलं पुढे येऊन काम करू पाहताय, शिक्षण घेऊन पुढे जाऊ पाहताय, व्यवसायासाठी धडपडताय. पण या सगळ्यांसाठी जर एसटीचं आरक्षण असेल तर त्यांच्या कामाला, त्यांच्या गतीला, म्हणजे त्यांच्या कामाला अधिक गती प्राप्त होऊ शकणार आहे. आणखीन लवकर त्यांना दारिद्र्यातून सामाजिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने गती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय व्हायला नको या रास्त मागणीने या ठिकाणी सगळे समाज बांधव एकवटलेले. मी याच एकवटलेल्या समाजाला पाठिंबा देण्याच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. उद्देश एकच आहे की आपल्या समाज बांधवांचं प्रतिनिधित्व करत असणारे श्री विजय चव्हाण एक तरुण लढवय्या, ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या हितासाठी 14व्या वर्षी शपथ घेतली की मी विना लग्न आयुष्यभर समाजाच्या साठी कष्ट घेणार, समाजाच्या उन्नतीसाठी कष्ट घेणार. आणि या मोठ्या त्यागातून आज त्यांनी जवळजवळ 5,500च्या वर तांड्यांना भेटी दिल्या. हे साधारण काम नाहीये. अनेक राज्यांमध्ये जाऊन तांड्यांना भेटी देऊन त्यांचं सुखदुःख विचारणं, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणं आणि खास करून सेवालाल महाराजांच्या विचारांनी आपण कार्य करावं, एकीनं राहावं, आपली संस्कृतीचं जतन करावं, या अनेक मुद्द्यांना घेऊन जी भ्रमंती त्यांनी अनेक वर्षापासून केलेली आहे, मला वाटतं ती व्यर्थ जाऊ देता कामा नये. ही सगळ्यात महत्त्वाची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्यामुळं त्यांनी जो काही या ठिकाणी विचार मांडलेला आहे की समाजावर अन्याय व्हायला नको, समाजाला आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून व्हीजे मधलं जे 3% आहे ते 3% उचला आणि एसटीच्या मध्ये द्या, अशा पद्धतीची जी समाजाच्या वतीनं जी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामध्ये हरकत नाही. केंद्र राज्य सरकारने त्यात लक्ष घातलं पाहिजे. जर त्यामध्ये एसटीचं 7%चं आरक्षण आणखीन वाढून आणखीन 3% वाढ देऊन त्याच्यामध्ये करून देता येत असेल तसं द्यावं. काय द्यायचं असेल ते द्यावं, पण एसटीच्या आरक्षणात किंवा आदिवासीमध्ये ते घ्यावं, हा महत्वाचा भाग. प्रश्न एवढाच आहे की एसटी आरक्षणामध्ये घेणं हा महत्वाचा विषय असल्या कारणाने आणि टक्केवारी सुद्धा वाढवायला नको. 3% आहे, 3% द्या, पण ती त्यामधून द्या. या पद्धतीची निवेदन आणि मागणी जी सरकारकडे केलेली आहे, याला सरकारने अद्याप खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कुठल्याही माध्यमातून ज्या पद्धतीनं एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आरोग्य सेवा द्यायला पाहिजे, जी नोंद घ्यायला पाहिजे, जे ऐकण्याची भूमिका सरकारने केली पाहिजे, ती जर होत नसेल तर नक्कीच थोडं दुर्दैवाचं वाटतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकीनं कार्य केलं तर यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला या लढ्याला यश मिळेलच, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एकीनं कार्य करावं, अशा पद्धतीचं आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी करेन. फार अधिक बोलावं अशातला भाग नाहीये, पण आमच्या तरुण सहकार्याला ईश्वराने बळ द्यावं, संत सेवालाल महाराजांनी बळ द्यावं आणि त्यांच्या या रास्त आणि न्याय हक्काच्या मागण्याला यश मिळावं, एवढीच मी सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन
की आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने खूप मोठा त्याग या ठिकाणी केलेला आहे. कारण सणासुदीचे दिवस असताना सुद्धा आपण कुठेही त्याच्याकडे न पाहता किंवा त्याला महत्त्व न देता स्वतःचा परिवार, स्वतःचा आनंद, स्वतःचा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज समाजाच्या हिताच्या आणि भल्याच्या दृष्टिकोनातून एक त्यागाची आणि समर्पितपणाची भावना या ठिकाणी दाखवून आपण जो काही एकवटून या ठिकाणी पाठिंबा देत आहेत ते नक्कीच खऱ्या अर्थाने विजयजींना बळ देणारी विषय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मी नक्कीच एवढं खात्रीने सांगेल की मी माझ्याकडून आमच्या सर्व पक्षाच्याही नेतृत्वांना आणि वर सध्या बसलेल्या सरकारच्या मध्ये काम करणाऱ्या नेतृत्वांना सुद्धा निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य सांगेल, मत सांगेल आणि या बाबतीतला तोडगा काढावाच अशा पद्धतीचे आग्रह राजेश भैया निश्चित प्रकारे धरेल या बाबतीत मी या ठिकाणी खात्री देण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे आणखीन फार बोलावा अशातला भाग नाहीये, पण आपल्या सगळ्या या चळवळीशी आणि आपल्या सगळ्या या कार्याशी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत एवढा विश्वास देतो आणि या आपल्या असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.